आजचा दिवस माझ्यासाठी खूपच खास आहे का ते सांगते. तर आज ना दिवसाची सुरुवातच अशी मस्त देवपूजेने झाली. एकदम प्रसन्न वाटत होतं. त्यानंतर आम्ही दुकानामध्ये गेलो बॅग घेण्यासाठी, कारण आमच्याकडे एकतर मोठी तरी बॅग होती, नाहीतर छोटी तरी होती. मीडियम साईजमधली आम्हाला हवी होती. सो तेच मला ही सँडल आवडली. कशी दिसते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर आमच्या गावाकडच्या घराच्या विंडोसाठी कर्टन्स घ्यायचे होते. सो आम्ही डीमार्टमध्ये गेलो. इथे तर खूपच महाग महाग वाटत होते. अचानक घ्यायचं प्लॅनिंग ठरलं. डीमार्टमध्ये बघत होतो, पण इथे ना व्हरायटीज वगैरे काहीच नव्हत्या जास्त. एकदम पातळ पातळ होते आणि रेट खूप मला जास्त वाटत होते. तरीसुद्धा आम्हाला जे एक आवडलं होतं, सो त्याचे आम्ही 5 सेट घेतले. तिथेच मला हा कुर्ता आवडला आणि तोच मी घेतला होता. आणि मिस्टरांच्या तोंडाकडे बघून मी म्हणत होते, अरे वा वा, आता हा तर मी घेणारच, मला आवडलं आहे. मैत्रिणीच्या मुलीचा बड्डे होता, सो तिच्यासाठी हा टेडी घेतला, पण माहीत नाही वेळ भेटला तर आज जाऊ शकतो. शेवटी काउंटरला येऊन बिल गेलो. 2 वाजले होते दुपारची. खूप जास्त भूक लागली होती म्हणून डायरेक्ट आम्ही ताटावरच बसलो. जेवण झाल्यावर मिस्टर आराम करायला गेले आणि मला आयब्रो करायच्या होत्या. सो मग मी पार्लरमध्ये गेले. आयब्रो करून झाल्यानंतर पाऊस नव्हता, सो आम्ही लगेचच बाहेर पडलो. आणि मी सुरुवातीला तुम्हाला बोलले ना की आजचा दिवस एक खास आहे, तर ते तुम्हाला पुढे कळलंच. इथे आल्यावर तुम्हाला कळलंच असेल की मी का खास बोलले. लग्नात तर आईवडिलांनी मंगळसूत्र घातलंच होतं, पण ते तर खूपच सुंदर होतं. पण त्याच्या पुढे काय झालं ते काही मी तुमच्यासोबत शेअर करू शकत नाही. सगळंच काय सोशल मीडियावर शेअर करता येत नाही, सो थोडं समजून घ्या. तर इथे आम्ही माझ्यासाठी नवीन मंगळसूत्र घेतलं सोन्याचं, आणि सोन्याचे कानातले पण. भरपूर अडचणींनंतर, भरपूर वाईट प्रसंगानंतर चांगले दिवस येतात, हे आजच्या या खास दिवसांवरून मला समजले खरंच. आणि आपल्या हातातलं कोणी हिसकावून घेऊन जाऊ शकत नाही. जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतंच.